मशीन चालू होती, पण हळूहळू माणूसच मशीन बनत होता. जग बदललं, मशीन बदलली, पण कामगारांचा संघर्ष अजूनही तसाच आहे. आज आपण 8 तास काम करतोय, पण कधी विचार केलाय का की हा हक्क मिळवण्यासाठी किती संघर्ष झाला? आणि म्हणूनच 1 मे हा फक्त एक दिवस नाही, तर तो कामगारांच्या घामाने लिहिलेला इतिहास आहे. 1 May is not just a day, it is a history written with the sweat of वर्कर्स. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनाएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज महाराष्ट्र दिन आहे आणि सोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा. त्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि हा आंतरराष्ट्रीय दिन तब्बल 80 देशांमध्ये साजरा केला जातो आणि 80 देशांमध्ये याला सुट्टी सुद्धा देण्यात येते. परंतु हा दिन साजरा होत असताना कामगारांच्या लढाईची कहाणी काय राहिलेली आहे, कशा पद्धतीने याला सुरुवात झालेली होती आणि भारतात कधीपासून हा दिवस साजरा करण्यात येतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कामगारांच्या लढाईत एक महत्वाचं योगदान दिलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला रविवारची सुट्टी सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे. हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. मार्केटमधून तुम्ही परचेस करू शकता. बॅक टू द टॉपिक. इंटरनॅशनल लेबर डे हा 1 मेला साजरा होतो, पण याची सुरुवात नेमकी कुठून झालेली होती तर हे मार्केट अफेअर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हे काय होतं तर हे कामगारांची चळवळ होती, ज्याला हे मार्केट अफेअर्स म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. ही जी चळवळ आहे 1886 मध्ये सुरू झालेली होती. कुठे तर अमेरिकेतील शिकागो या शहरात. ठीक आहे. आणि इथे काय झालेलं होतं, ही एक महत्वाची चळवळ जे कामगारांच्या हक्कांसाठी उभी झालेली होती. मग कामगाराच्या कुठल्या हक्कासाठी तर तेव्हा कामगारांना 12 ते 14 तास काम करावं लागायचं आणि त्यांची एक प्रमुख मागणी होती की हे जे कामाचे तास आहे हे कमी व्हायला पाहिजे आणि 8 तास काम त्या ठिकाणी असायला पाहिजे. याच अनुषंगानं 1 मेला ही चळवळ सुरू झालेली होती आणि 4 मेला काय होते, एक ते सभा आयोजित करतात. ठीक आहे. बरं, यापूर्वी मग अशी मागणी कोणी केलेली होती का तर ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम 1856 मध्ये अशा स्वरूपाची मागणी केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. बरं, टॉपिकला परत आपण येऊया की ही जी सभा 4 तारखेला सुरू झालेली होती, या सभेला हिंसक वळण लागतं आणि हिंसक वळण लागल्यामुळे तिथे काय होतं की 6 आंदोलक आणि 8 पोलीसवाले मृत्युमुखी पडतात आणि 50 पेक्षा अधिक पोलीस हे काय होतात, त्यांना इजा होते, त्यांना काय होतं आपल्याला म्हणता येईल की जखमी होतात. ठीक आहे. त्यानंतर मग याच घटनेला कामगार चळवळीचं प्रतीक मानल्या जाते आणि त्याच्या स्मरणार्थ 1 मे हा आंतरराष्ट्रीय दिवस आपण साजरा करतो. बरं, हा 1890 पासून साजरा करण्यात येतो. मग ही चळवळ तर 1886 पासून सुरू करण्यात आलेली होती. मग 1890 का? कारण की आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषद, दुसरी परिषद ही त्या ठिकाणी पॅरिसला पार पडण्यात आलेली होती किंवा आयोजित करण्यात आलेली होती आणि तिथे प्रामुख्याने हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात यावा या घटनेच्या स्मरणार्थ म्हणून तिथे मागणी होते 1889 ला आणि 1890 पासून आपण हा दिवस मग साजरा करतो. असा या आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाचा इतिहास राहिलेला आहे. तुम्हाला ही गोष्ट समजली असेल की काय आहे हे मार्केट अफेअर्स. ठीक आहे. मग आता हा भारतात कधीपासून साजरा करण्यात येतो तर 1923 पासून हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात येतो. मग याचं जे योगदान आहे हे कोणाला जातं, यामध्ये कोणी योगदान केलेलं आहे तर लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान, आणि प्रामुख्याने जर नाव घ्यायचं असेल तर सिंगारवेलार हे व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यांनी तत्कालीन मद्रास म्हणजे आताचा चेन्नई तिथे मरीना बीचवर हा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केलेला होता आणि ते कम्युनिस्ट होते, ज्याला आपण साम्यवादी म्हणतो. सो तो झेंडा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. बरं, मग या कामगारांसाठी अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे. प्रामुख्याने जर नाव घ्यायचं असेल तर महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनुसया साराभाई असतील, लाला लाजपतराय असतील किंवा अजून अनेक व्यक्तींनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे कामगारांचं इम्प्रूव्हमेंट व्हायसाठी, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी. परंतु प्रामुख्याने आपल्याला या महाराष्ट्रातील एक नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांचं काय योगदान राहिलेलं आहे, यांच्यामुळे कशी आपल्याला रविवारची सुट्टी एन्जॉय करता येते ही गोष्ट आपण बघूया. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून संबोधल्या जातं. का संबोधल्या जातं तर बघा,
लोखंडे यांनी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 पासून एक मुंबईत पेपर प्रकाशित होत होता ज्याचं नाव दिनबंधू. ओरिजिनली तो कृष्णराव भालेकर जे महात्मा फुलेंचे सोबती राहिलेले आहेत त्यांनी 1877 मध्ये पुण्याहून तो प्रकाशित केलेला होता. पण 1880 पासून काय आहे तर नारायण मेघाजी लोखंडे हे त्याचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतात आणि त्या पेपरमधून कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ते करताना दिसतात. इतकंच नाही तर ते गिरणीमध्ये मुख्य लिपिक म्हणून सुद्धा होते. तिथून ते राजीनामा देतात आणि कामगारांचा कसा अमानुष पद्धतीने छळ करण्यात येतो याला वाचा फोडण्यासाठी ते परत 1884 मध्ये बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन नावाची संघटना स्थापन करतात आणि स्वतःला पूर्णपणे समाजसेवेसाठी अर्पण करतात. मग रविवारची सुट्टी कशी मिळालेली आहे याचा काय संघर्ष राहिलेला आहे बघा. तर तिथे काम करत असताना मानवाची म्हणजे काय म्हणता येईल कामगारांची अमानवीय परिस्थिती कशी आहे हे नारायण मेघाजी लोखंडे यांनी अनुभवलेली होती. त्याचमुळे ते काय करतात की कामगारांना संघटित करण्याचं काम करतात, त्यांना एकत्र आणण्याचं काम करतात आणि 1884 ला ही असोसिएशन, ही भारतातली अशा पद्धतीची कामगारांची पहिली असोसिएशन होती, पहिली संघटना होती. मग ही संघटना काय करते तर 1881 ला जर तुम्हाला माहित असेल तर फॅक्टरी ऍक्ट आलेला होता, पहिला फॅक्टरी ऍक्ट. म्हणजे फॅक्टरीमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याच्या अनुषंगाने तो आणलेला होता. पण एवढ्याही काही फॅक्टरीमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेला नव्हता. त्यामुळे 1881च्या ऍक्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई सरकार काय करतं, एक सुधारणा कमिशन स्थापन करतं. कोणाच्या अध्यक्षतेखाली तर W.B. मुलक कमिशन म्हणून त्याला संबोधलं जातं, जे तिथले कलेक्टर असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली. मग त्याच अनुषंगाने हे जे नारायण मेघाजी लोखंडे आहे ते 2 सभा आयोजित करतात मुंबई या ठिकाणी. पहिली सभा कधी करतात तर 23 सप्टेंबर 1884 ला घेतात. कुठे? परळ या ठिकाणी, जो मुंबईतला भाग आहे. आणि दुसरी जी सभा घेतात ते सुद्धा 26 सप्टेंबर 1884 ला घेतात. मुंबईमधलं ठिकाण जर तुम्हाला माहित असेल भायखळा या ठिकाणी ते आयोजित करतात. मग ते सभा आयोजित करतात, तिथे संबोधन करतात आणि त्यामध्ये एक ठराव पास करण्यात येतो ज्यावर 5500 कामगार जे आहे ते सह्या करतात आणि तो जो प्रस्ताव आहे तो फॅक्टरी कमिशनला सादर करतात. यामध्ये प्रामुख्याने 5 मागण्या ठेवण्यात येतात. या कुठल्या 5 मागण्या आहेत तर यामध्ये सर्वात महत्वाची की कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळायला पाहिजे, जी रविवारची सुट्टी आता आपण एन्जॉय करतो. आणि त्यामध्ये कामगारांना काय आहे की दुपारी अर्धा तास विश्रांतीसाठी असायला पाहिजे. कामाचे तास जे आहे ते निश्चित व्हायला पाहिजे, वेळेवर पगार व्हायला पाहिजे. 15 तारखेपर्यंत अपेक्षित त्यांना होता. आणि जर फॅक्टरीमध्ये कुणाचा अपघात होत असेल तर त्यांना पूर्ण वेतन मिळायला हवं. आणि कुणाचा जर मृत्यू होत असेल तर त्याच्या परिवाराला, त्याच्या कुटुंबाला काय असायला पाहिजे, वेतन म्हणा किंवा पेन्शन म्हणा हे त्या ठिकाणी मिळायला हवं. अशा प्रामुख्याने 5 मागण्या करण्यात येतात. तुम्हाला माहिती आहे आपण कुठलीही मागणी केली तर लगेच ती पूर्ण होत नसते, त्यामागे संघर्ष असतो. आणि असं करता करता 1889 साल उजाडतं आणि परत मग 6500 कामगार परत एकदा सह्या करतात आणि निवेदन त्या ठिकाणी सादर करतात. पण त्यावरही काही होत नाही आणि मग दिवस उजाडतो 24 एप्रिल 1890 चा. महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर, मुंबईमध्येच आहे हे सुद्धा, तिथे 10,000 कामगार एकत्रित येतात आणि आपल्या मागण्या लावून धरतात. आणि तेव्हा जे ओनर्स असोसिएशन असतात, म्हणजे जे मालक संघटना असते, तेव्हा या त्यांच्या मागण्या मान्य करतात. आणि अशा पद्धतीनं 10 जून 1890 ला आपल्याला रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा निर्णय जाहीर होतो. आणि तेव्हा जाऊन कुठे आता आपल्याला रविवारची सुट्टी एन्जॉय करता येते. यामध्ये मग असं म्हणावं लागेल की यूं ही नहीं मिलते अपने हक किसी को, उसके लिए लढना पडता है. आणि हा हक्क मिळवण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडेंनी खूप योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना कामगार चळवळीतील चैतन्याचा महामेरू म्हणतात. इथं अजून एक उदाहरण सांगायचं तर 1891 साली नवा ऍक्ट फॅक्ट मंजूर झालेला होता, ज्याची अंमलबजावणी 1892 पासून करण्यात आलेली होती. आणि या ऍक्ट मध्ये जे नारायण मेघाजी लोखंडे यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं मेन्शन हे त्या अहवालात सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. त्यांनी काय महत्वपूर्ण सहकार्य केलं. मग ते सहकार्य असेल बाल कामगारांच्या वयाचं, म्हणजे जे बाल कामगार आहे त्यांचं वय जे आहे 7 वर्षापासून 9 वर्ष व्हायला पाहिजे, त्यांचे कामाचे तास निश्चित व्हायला पाहिजे. आणि तसंच स्त्रियांच्या वेळेची मर्यादा, म्हणजे 11 तासांपेक्षा स्त्रियांना जास्त काम नको, अशा पद्धतीच्या
आग्रह त्यांनी धरून ठेवलेला होता आणि त्याच अनुषंगाने मग या मागण्या मान्य करण्यात आलेला होता आणि म्हणूनच त्यांना महामेरू म्हणून सुद्धा संबोधल्या जातं. सो कशा पद्धतीचा संघर्ष कामगारांना करावा लागतो, कशा पद्धतीने हा आंतरराष्ट्रीय दिन आपण साजरा करत आलो, त्यामागे काय कहाणी राहिलेली आहे आणि कशा प्रकारे नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्या सुट्टीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला बरीचशी माहिती मिळालेली असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. सध्या इथेच थांबूया. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच 2027 आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात ती तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलेला असणार आहे. सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन आहे तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, P/Q अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर ही किंमत जास्त वाटत असेल तर प्रतीक सर माझा कुपन कोड यूज करा, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट देण्यात येईल. एओनायसचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इन नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि अजूनही इतर गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. नोट्स जर लागत असेल तर हा QR कोड स्कॅन करा आणि एओनायसचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी तुम्हाला इथे मागे नंबर देतोय, त्या नंबरवर संपर्क करायचा आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर निश्चितच त्यावर समाधान देण्यात येईल. सध्या इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. थँक्यू.